नमस्कार. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे. दिनांक 25 मे 2026च्या धाराशिव व उस्मानाबाद परिसरातील 10 ठळक घडामोडी. तुळजापुरातील यात्रा मैदानावरील अतिक्रमणे काढून मैदान खुले करावे याकरिता शहरवासियांसह तीव्र आंदोलन करण्याचे निवेदन कमानवेस परिसरातील नागरिक व महिलासह नगरसेवक पुजारी यांनी मुख्याधिकारी यांना दिले. निवेदन प्राध्यापक तथा थोर साहित्यिक विचारवंत भास्कर चंदन शिवे यांना मरणोत्तर आमदार कैलास पाटील यांच्या पुढाकाराने साहित्य जीवन गौरव पुरस्कार जाहीर. 29 मे रोजी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होणार पुरस्काराचे वितरण. जिल्ह्यात अट्रॉसिटी खून प्रकरणातील 8 वारसांना गट ड पदावर नोकरी देण्याच्या मागणीला अखेर मिळाले यश. नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टिस संघटनेने केलेल्या पाठपुराव्याला 23 प्रकरणातील 12 प्रकरणात मान्यता, बाकी प्रक्रिया आहे सुरू. हमाल माथाडी या राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हमाल मापाडी संघटनेने केले धरणे आंदोलन. मुख्य मागणी माथाडी बोर्डाने ठरवून दिलेल्या भावाप्रमाणे हमाली मिळावी व हाताला काम मिळावे ही मुख्य मागणी असल्याचेही आंदोलनात त्यांनी सांगितले. वाशीतील पारदीपिढीवर 2 गटात तुंबळ हाणामारी, बियरच्या बाटल्यावर तलवारीने एकमेकावर हल्ले, अनेक जण गंभीर जखमी. कार्यक्रमाचे निमंत्रण का दिले नाही व बँजो का बंद केला म्हणून तुटून पडले एकमेकावर. दोन्ही गटातील केली वाशी पोलिसांवर परस्पर विरोधात तक्रार दाखल. धाराशिव बसस्थानकात येऊन मोटरसायकल चोरणारे 2 आरोपी धाराशिव गुन्हे शाखेने केले जेरबंद. 4 मोटरसायकलीसह केल्या जप्त. साठेनगर धाराशिव येथील 1 तर दुसरा सांगोला चौक झोपडपट्टी पंढरपूर येथील रहिवासी गुन्हे शाखेने केले आनंदनगर पोलिसांच्या ताब्यात. येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हायवेवरून चालत्या ट्रकमधून चोरलेल्या मेंढ्या गुन्हे शाखेने व येरमाळा पोलीस यांच्या सहकार्याने 24 तासात मुद्देमालासह पकडल्या, ज्यांची किंमत 3,10,000च्या आसपास आहे. तुळजापूर नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्यावर हल्ला, अतिक्रमण मोहिमेचा रोष असणार. तुळजापूर शहरात आहे अतिक्रमण हटाव मोहीम सुरू. सुधीर पाटील यांनी केला मोठा खुलासा. शिवराज मोठेगावकर यांनी शिंदे सेना नेत्याला दिली होती 2 वर्षापूर्वी ऑफर. याचे आहे धाराशिव कनेक्शन. आहेत 4 ते 5 जण ट्युशनधारक बोगस, असेही त्यांनी खुलाशामध्ये सांगितले. धाराशिव उस्मानाबाद काँग्रेस आयच्या शहर अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेले अग्निवेश शिंदे यांनी खुलाशामध्ये सांगितले की सर्वसामान्य कार्यकर्त्याला हे काम करण्याची संधी मिळण्यासाठी त्यांनी दिला राजीनामा. या होत्या धाराशिव उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकन दाबायला विसरू नका. धन्यवाद. पाहत रहा झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद यूट्यूब चॅनल.